बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी सुंदर चमचमीत भाजी अंडा मसाला कशी करायची ते आजच्या भागात आपण बघणार आहोत। ते बघा किती सुंदर रंग आलेला आहे, अतिशय चविष्ट अशी लागते, खूपच छान तयार होते। आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण भाज्या वेगवेगळ्या ऑर्डर करतच असतो, त्यापेक्षा घरच्या घरी आपल्याला खूप सुंदर भाजी तयार करता येते। ती कशी करायची ते आपण बघूया। तर इथे 6 अंडी घेतलेली आहेत। तर अंडीमध्ये पाणी आपल्याला टाकायचं आहे, अंडी बुडतील पूर्णपणे एवढं आपण पाणी याच्यात टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ आणि मग आपण गॅसवरती हे अंडी उकडायला ठेवलेली आहेत। तर 15 मिनिटात ही अंडी उकडतात, ह्याच्यावरती झाकण ठेवून उकडत ठेवायची आहे। त्यानंतर इथे मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे। 2 कांदे, 2 टोमॅटो, मिरच्या, लसूण, आल्याचा 1 इंच तुकडा आणि कढीपत्ता असं सगळं आपण वाटून घेणार आहोत। तर इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे। 2 ते 3 चमचे आपण तेल टाकायचं आहे। त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चमचाभर बडीशोप याच्यात घातलेली आहे। त्यानंतर जिरे टाकायचे आहेत 1 चमचा, इथे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो। त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला, व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मिरची, आलं आणि लसूणची जी पेस्ट केली होती ती पेस्ट आपण इथे 1.5 चमचा वापरलेली आहे। ते व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। इथे आपण कांद्याचा वाटण जे करून घेतलेलं आहे ते इथे टाकायचं आहे आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन कलरचं होईपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तर कांदा आपला परतवून होतो आहे तोपर्यंत आपण अंडी उकडलीत का बघूयात। तर आता इथे कांद्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे। इथे मी 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा हळद आणि नंतर लाल तिखट आपल्याला घालायचं आहे। इथे थोडासा मी मसाला घातलेला आहे, मीठ मसाला अर्धा चमचा। त्यानंतर हा घरचा गरम मसाला आहे, घरी जे आपण काळं लाल तिखट बनवतो ते 1.5 चमचा इथे घातलेलं आहे। त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर घालायची 1 चमचा। इथे तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो। आता हे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा मसाला आपल्याला परतवत राहायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर इथे आपला कांदा छान परतवून झालेला आहे, तेल सुटेपर्यंत परतलं आहे। त्यानंतर आपण इथे टोमॅटोची जी प्युरी केली होती 2 टोमॅटोची ती आपल्याला ह्याच्यात घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला टोमॅटो शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। साईडनी मसाल्याला तेल सुटायला लागलं की मसाला झाला असं समजायचं आहे। ते बघा, कडा सोडायला लागला मसाला की फ्राय झालेला असतो मसाला। तर ह्या स्टेजला आपण इथे 2 चमचे तिळाचं कूट केलेलं होतं माझ्याकडे, तीळ भाजून आपण कूट करून घ्यायचं आहे। तर ते 2 चमचे कूट मी याच्यामध्ये तिळाचं वापरलेलं आहे। त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे, बिर्याणी किंवा पुलावसाठी आपण जो मसाला वापरतो तो 1 मोठा चमचा याच्यामध्ये घातला आहे। याच्याने वास खूपच छान येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते, तुम्ही पण हा नक्की वापरून बघा। आता हा मसाला व्यवस्थित परतवून आपला झालेला आहे। इथे मी अंडी सोलून घेतलेली आहेत, आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याला कट करून घ्यायची आहे। तर मी अशा प्रकारे अंडी इथे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर तोपर्यंत इथे मसाला आपला छान फ्राय झालेला होता। मी एका बाजूला गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, ह्याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मसाला झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 वाट्या गरम पाणी टाकणार आहोत। पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो। तर इथे मी 2 वाट्या गरम पाणी घातले। त्यानंतर कोथिंबीर घालायची आपल्याला याच्यामध्ये आणि जी आपण उकडून ठेवलेली अंडी आहेत कट करून घेतलेली, तर ती अंडी आपण ह्याच्यामध्ये हळूहळू सोडायची आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे। ते बघा, इथे झालेला आहे हा मसाला। तर ही अंडी आपण आता याच्यामध्ये हळूहळू सोडून घ्यायची आहे। खूपच चवदार अशी भाजी तयार होते, तुम्ही पण अशी करून बघा। तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्कीच कमेंट करून कळवा। तर अशा प्रकारे तयार आहे आपला अंडा मसाला। तर फ्रेंड्स, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर टाकत असते। तुम्हाला माझं चॅनल बघायला आवडतं का, तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ते बघा, आपण हलक्या हाताने हे हलवून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। बारीक करायचं आहे आणि हे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे। तर अशा प्रकारे तयार आहे आपला अंडा मसाला। वा, खूपच सुंदर भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर पेरायची आणि आपण आता याला सर्व करूयात। तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता, खूपच चवदार लागते
आणि घरच्या घरी तयार आहे अंडा मसाला. ही बघा, आहे की नाही हॉटेलसारखी. खूपच सुंदर असा अंडा मसाला आपण झटपट घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार केलेला आहे.